आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय बातमी आहे। शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे। उद्धव ठाकरेंची सभा नाही ती बैठक होती असा टोला त्यांनी लगावलाय। त्यांच्या जीवावर मोठे झालेत, ज्यांच्या जीवावर ते मोठे झालेत त्यांचाच विसर उद्धव ठाकरेंना पडलाय आणि फक्त टीका करण्यापेक्षा सहकारी का सोडून जातायत याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेंनी करावं अशी टीका त्यांनी केली आहे। खऱ्या अर्थानं गद्दारी ही उद्धव ठाकरे गटाने केलेली। शिवसैनिकाला दाबायचं, तो माझा गुलाम आहे या भावनेतून त्यांना वागवायचं आणि जेव्हा जाहीर सभेचा जेव्हा वेळ येते त्या टायमाला हे जमलेले सर्व कडवट शिवसैनिक असं म्हणायचं, ही त्यांची नेहमीची लँग्वेज राहिली। नेतृत्व करत असताना माणसाने आपलं ज्याच्या जीवावर मोठे होतोय त्यांचा विसर या उद्धव ठाकरेंना पडलेला आहे। म्हणून कालची सभा त्यांना नाविलाजास्तव घ्यावं लागलंय। आता मराठी माणूस आपल्यापासून दूर जातोय, मराठी माणसांनी आपल्याकडे पाठ फिरवलेली, म्हणून आता उत्तर भारतीय कसे येतील हा प्रयत्न केविलवाना प्रयत्न त्यांनी केलेला आहे, परंतु त्याच्यात ते सक्सेस होणार नाही। उत्तर भारतीयांना सुद्धा माहिती उद्धव ठाकरे की अभी पोझिशन क्या है। गद्दाराचं राज्य उद्ध्वस्त करण्यापेक्षा उद्धव ठाकरे त्यालाच उद्ध्वस्त करतील एक दिवस, कारण की त्या मूर्ख माणसामुळेच हे सर्व घडलं। त्यांनीच कान भरू भरू त्या उद्धव साहेबाला सांगितलं कुछ नाही होता, जसं तो बोलेल त्याच्या अपोजिट चालेल। त्यांनी राज्य उलटून टाकायची जी भाषा केली याचा अर्थ आमचं राज्य आणखी मजबूत होईल आणि आमची सत्ता येईल त्याला संकेत द्यायचे होते। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी ठाणे ते खारेगाव तसंच ठाणे नाशिक महामार्गाची पाहणी केली आणि या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे तासनतास वाहतूक कोंडी होत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या। त्यामुळे आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी फील्डवर उतरून या महामार्गाची पाहणी केली आहे। तसंच उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या। दरम्यान ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत किंवा वाहतूक कोंडी होतीये अशा सगळ्या ठिकाणची त्यांनी पाहणी केलेली असून हे खड्डे तत्काळ बुजवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। आणि यानंतर थेट जाणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमात। बारिश का महीना, बीते कुछ दिन प्राकृतिक आपदाओं के कारण चिंता और परेशानी से भरे रहे हैं। यमुना समेत कई नदियों में बाढ़ से कई इलाकों में लोगों को तकलीफ उठानी पड़ी है। पहाड़ी इलाकों में भूस्खलन की घटनाएं भी हुई हैं। इसी दौरान देश के पश्चिमी हिस्से में कुछ समय पूर्व गुजरात के इलाकों में बिपरजॉय साइक्लोन भी आया। लेकिन साथियों, इन आपदाओं के बीच हम सब देशवासियों ने फिर दिखाया है कि सामूहिक प्रयास की ताकत क्या होती है। स्थानीय लोगों ने, हमारे एनडीआरएफ के जवानों ने, स्थानीय प्रशासन के लोगों ने दिन रात लगाकर ऐसी आपदाओं का मुकाबला किया है। किसी भी आपदा से निपटने में हमारे सामर्थ्य और संसाधनों की भूमिका बड़ी होती है, लेकिन इसके साथ ही हमारी संवेदनशीलता और एक दूसरे का हाथ थामने की भावना उतनी ही अहम होती है। सर्वजन हिताय की यही भावना भारत की पहचान भी है और भारत की ताकत भी है। साथियों, बारिश का यही समय वृक्षारोपण और जल संरक्षण के लिए भी उतना ही जरूरी होता है। आजादी के अमृत महोत्सव के दौरान बने 60,000 से ज्यादा अमृत सरोवरों में भी रौनक बढ़ गई है। अभी 50,000 से ज्यादा अमृत सरोवरों को बनाने का काम चल भी रहा है। हमारे देशवासी पूरी जागरूकता और जिम्मेदारी के साथ जल संरक्षण के लिए नए नए प्रयास कर रहे हैं। आपको याद होगा, कुछ समय पहले मैं एमपी के शहडोल गया था। वहां मेरी मुलाकात पकरिया गांव के आदिवासी भाई बहनों से हुई थी। वहीं पर मेरी
उनसे प्रकृति और पानी को बचाने के लिए भी चर्चा हुई थी। अभी मुझे पता चला है कि पकरिया गांव के आदिवासी भाई बहनों ने इसे लेकर काम भी शुरू कर दिया है। यहां प्रशासन की मदद से लोगों ने करीब 100 कुओं को वाटर रिचार्ज सिस्टम में बदल दिया है। बारिश का पानी अब इन कुओं में जाता है और कुओं से ये पानी जमीन के अंदर चला जाता है। इससे इलाके में भू जल स्तर भी धीरे धीरे सुधरेगा। अब सभी गांव वालों ने पूरे क्षेत्र के करीब करीब 800 कुएं को रिचार्ज के लिए उपयोग में लाने का लक्ष्य बनाया है। ऐसी ही एक उत्साहवर्धक खबर यूपी से आई है। कुछ दिन पहले उत्तर प्रदेश में एक दिन में 30 करोड़ पेड़ लगाने का रिकॉर्ड बनाया गया है। इस अभियान की शुरुआत राज्य सरकार ने की, उसे पूरा वहां के लोगों ने किया। ऐसे प्रयास जन भागीदारी के साथ साथ जन जागरण के भी बड़े उदाहरण हैं। मैं चाहूंगा कि हम सब भी पेड़ लगाने और पानी बचाने के इन प्रयासों का हिस्सा बने। मेरे प्यारे देशवासियों, इस समय सावन का पवित्र महीना चल रहा है। सदाशिव महादेव की साधना आराधना के साथ ही सावन हरियाली और खुशियों से जुड़ा होता है। इसलिए सावन का आध्यात्मिक के साथ ही सांस्कृतिक दृष्टिकोण से भी बहुत महत्व रहा है। सावन के झूले, सावन की मेहंदी, सावन के उत्सव, यानी सावन का मतलब ही आनंद और उल्लास होता है। साथियों, हमारी इस आस्था और इन परंपराओं का एक पक्ष और भी है। हमारे ये पर्व और परंपराएं हमें गतिशील बनाते हैं। सावन में शिव आराधना के लिए कितने ही भक्त कांवड़ यात्रा पर निकलते हैं। सावन की वजह से इन दिनों 12 ज्योतिर्लिंगों में भी खूब श्रद्धालु पहुंच रहे हैं। आपको ये जानकर भी अच्छा लगेगा कि बनारस पहुंचने वाले लोगों की संख्या भी रिकॉर्ड तोड़ रही है। अब काशी में हर साल 10 करोड़ से भी ज्यादा पर्यटक पहुंच रहे हैं। अयोध्या, मथुरा, उज्जैन जैसे तीर्थों पर आने वाले श्रद्धालुओं की संख्या भी तेजी से बढ़ रही है। इससे लाखों गरीबों को रोजगार मिल रहा है, उनका जीवन यापन हो रहा है। ये सब हमारे सांस्कृतिक जन जागरण का परिणाम है। इसके दर्शन के लिए अब तो पूरी दुनिया से लोग हमारे तीर्थों में आ रहे हैं। मुझे ऐसे ही 2 अमेरिकन दोस्तों के बारे में पता चला है जो कैलिफोर्निया से यहां अमरनाथ यात्रा करने आए थे। इन विदेशी मेहमानों ने अमरनाथ यात्रा से जुड़े स्वामी विवेकानंद के अनुभवों के बारे में कहीं सुना था। उससे उन्हें इतनी प्रेरणा मिली कि खुद भी अमरनाथ यात्रा करने आ गए। ये इसे भगवान भोलेनाथ का आशीर्वाद मानते हैं। यही भारत की खासियत है कि सबको अपनाता है, सबको कुछ न कुछ देता है। ऐसी ही एक फ्रेंच मूल की महिला है शार्लोट शोपा। बीते दिनों जब मैं फ्रांस गया था तो इनसे मेरी मुलाकात हुई थी। शार्लोट शोपा एक योगा प्रैक्टिशनर है, योगा टीचर है और उनकी उम्र 100 साल से भी ज्यादा है। वो सेंचुरी पार कर चुकी है। वो पिछले 40 साल से योग प्रैक्टिस कर रही हैं। वो अपने स्वास्थ्य और 100 साल की इस आयु का श्रेय योग को ही देती है। वो दुनिया में भारत के योग विज्ञान और इसकी ताकत का एक प्रमुख चेहरा बन गई है।
इनसे हर किसी को सीखना चाहिए। हम न केवल अपनी विरासत को अंगीकार करें, बल्कि उसे जिम्मेदारी के साथ विश्व के सामने प्रस्तुत भी करें। और मुझे खुशी है कि ऐसा ही एक प्रयास इन दिनों उज्जैन में चल रहा है। यहां देश भर के 18 चित्रकार पुराणों पर आधारित आकर्षक चित्रकथाएं बना रहे हैं। तर आपण पाहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संबोधत आहेत। त्यातले मुद्दे आहेत ते आपण नंतरही पाहणार आहोत। वळूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे कोविड काळात अनेक रुग्णांचे जीव वाचवणारं ग्लोबल हॉस्पिटल काट टाकत असून आता या हॉस्पिटलचा कायापालट होणार आहे। याच ग्लोबल हॉस्पिटलला आता धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल नावानं नवीन रूप देण्यात आलंय आणि याच हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित राहणार आहेत। तर आज संध्याकाळी 6:30 वाजता ठाण्यातील बाळकुम या ठिकाणी हॉस्पिटलचं धर्मवीर आनंद दिघे हॉस्पिटल या नावानं शुभारंभ होणार आहे। तर ठाणे शहरात कर्करोग रुग्णालय असावं यासाठी एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना प्रयत्न सुरू केले होते। या इमारतीस लागूनच कर्करोग रुग्णालयासाठी विस्तारित संकुलाची उभारणी देखील केली जाणार असून या कामाचं भूमिपूजन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे। आणि आता बातमी आहे डोंबिवलीमध्ये अद्ययावत सुविधा आणि सुसज्ज असं कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार आहे। तर या रुग्णालयामुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून एकाच इमारतीत 100 खाटांचं कर्करोग रुग्णालयासोबत 50 खाटांचं प्रसूतीगृह उभारलं जाणार आहे। त्यासाठी 200 कोटी रुपये खर्च येणार असून राज्य सरकारही यासाठी अर्थसहाय्य करणार आहे। एकूण 1.5 लाख स्क्वेअर फूट जागेमध्ये हे रुग्णालय उभं राहणार आहे। तर या रुग्णालयात सरकारी दरानुसार उपचार घेता येतील। रुग्णालय उभारणीसाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीनं राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा सुरू होता। तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या रुग्णालयाच्या उभारणीसाठी प्रयत्नशील होते। अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय। खूप वर्षापासूनची प्रतीक्षा होती डोंबिवलीकरांची की या ठिकाणी सुसज्ज असं स्वतःचं एक हॉस्पिटल जे आहे हे महापालिकेच्या माध्यमाने उभं राहावं आणि मला वाटतं याच्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य केलं। फॉलोअप मी करतच होतो, पण त्याचबरोबर आपले डोंबिवलीचे आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब असतील त्यांचाही पाठपुरावा या ठिकाणी होता। तर मला वाटतं जर एकत्रित काम केलं तर असं मोठं भव्य दिव्य जे आहेत ते वास्तू जे आहेत त्या ठिकाणी उभ्या राहू शकतात। आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय। इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत। काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट आहे। पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ते खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या जोरदार पावसामुळे तलावातील पाणी साठ्यानं 10 दशलक्ष लिटरचा टप्पा ओलांडलाय। शहराला दररोज सर्वाधिक 1850 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा तलावातील पाणी साठा सुद्धा 63% पोहोचलाय। 29 जुलैपर्यंत 7ही तलाव क्षेत्रात 10,39,825 दशलक्ष लिटर म्हणजेच 71.84% इतका पाणी साठा आहे। नवी मुंबई महानगरपालिकेचं मोरबे धरण 88% भरल्यामुळे नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे। 18 जुलैपर्यंत पडलेल्या पावसामुळे फक्त 48% पाणीसाठा जमा झाला होता। मात्र 19 जुलैनंतर मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली। सध्या मोरबे धरणातून जून 2024 पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी झाला असला तरी देखील रिपरिप सुरूच आहे। जिल्ह्यातील शहरांना आणि एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारं बारवी धरण 94% भरलंय, तर भातसा धरण 72.38% भरलंय। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील रिधोरा प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय। या धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असून इथे पर्यटक गर्दी करू लागलेत। अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवलाय। सह्याद्रीच्या पट्ट्यात असलेल्या जुन्नरमधील आंबे हातवीज परिसरातला कांचन धबधबा ओसंडून वाहू लागलाय। पांढऱ्या शुभ्र धबधब्याखाली भिजण्यासाठी पर्यटकांची पावलं इथे वळू लागली आहेत। पुण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या खडकवासला प्रकल्पातील धरणामध्ये 74.92% पाणीसाठा आहे। शनिवारी 24 तासात धरणात तब्बल 751 दशलक्ष घनफूट पाणी आलंय आणि त्यामुळे धरण लवकरच भरून वाहण्याचा अंदाज आहे।
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा झाल्यामुळे महानगरपालिकेकडून सुरू असलेली पाणी कपात रद्द करण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा बैठकीत केली। त्यामुळे पुणेकरांना आठवड्यातील 7ही दिवस पाणी मिळणार आहे। वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील सोनोरा ढोक या पूरग्रस्त गावाला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली आणि या भेटीत पुराच्या पाण्यामुळे बाधित झालेल्या कुटुंबासोबत चर्चा करण्यात आली। पुराच्या पाण्यानं बाधित व्यक्तींच्या पुनर्वसनाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला। मावळाला निसर्गानं सुंदरता बहाल केली आहे। पावसाळ्यात इथे अनेक नैसर्गिक सुंदर पाणवठे तयार होत असतात। सध्या पवना धरणाच्या काठावरती उभं राहिल्यावर जणू काही आकाश ठेंगणं झाल्याचा भास होतोय। हवेतील तो गारवा आणि पाण्याचा मधुर आवाज याची सांगड घालत पवन मावळातील निसर्ग पर्यटकांना खुणावू लागले। जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील प्रमुख 32 धरणांमध्ये सध्या 55% पाणीसाठा आहे। या धरणाच्या पाणीसाठ्यात महिनाभरात दुपटीहून अधिकची वाढ झाली आहे। हा आकडा 10 वर्षांच्या सरासरीहून जास्त आहे, तर उजनी धरणामध्ये 0% पाणीसाठा आहे। राज्यातील गोदावरी खोऱ्यातील 60% भागात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही। राज्यातील पाऊस जुलैमधील सरासरीच्या 17% अतिरिक्त ठरलाय। मात्र राज्यभरात पावसाचं प्रमाण असमान आहे। कोकणात अतिरिक्त पावसाची नोंद होताना दिसतेय, तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही। कोकण आणि गोवा विभागात अतिरिक्त पाऊस पडलाय। लातूर जिल्ह्यामध्ये अद्यापही पुरेसा पाणीसाठा जमा झालेला नाही। जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 309 मिलीमीटर पाऊस झाला असला तरी देखील 2 प्रकल्पात कमीच पाणीसाठा आहे। पावसाचा पालघर, जव्हार, मोखाडा या परिसराला मोठा फटका बसलाय। सतत पडणाऱ्या पावसामुळे शेकडो एकर भातशेतीचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी लावणी केलेली संपूर्ण भातशेती चिखलात वाहून गेली आहे आणि शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय। शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे। अद्यापही नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पुरेसा पाऊस पडलेला नाही। 42 खेडी पाणीपुरवठा योजना अवलंबून असलेल्या नांदगाव तालुक्यातील नागासाक्या धरणानं तळ गाठलाय आणि धरणामध्ये केवळ पाण्याचा मृत साठा शिल्लक आहे। आठवड्याच्या शेवटी कापूस वायद्यांमध्ये नरमाई दिसून आली आणि देशातील वायदे 58,860 रुपयांवरती बंद झाले। बाजार समित्यांमधील दर सुद्धा अनेक बाजारात काहीसे कमी झालेत, मात्र सरासरी दर पातळी टिकून आहे। त्यामुळे आजही कापसाला आणि आता बातमी आहे वसई विरार नालासोपारा परिसरात अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलाय। तर नालासोपारा पूर्व भागात सायदीप इमारतीमध्ये एका घरात छत कोसळलेलं असून सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र दुर्घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सगळ्या रहिवाशांना इमारतीतून बाहेर काढलेलं असून इमारत सील केली आहे। तर या इमारतीला पालिकेनं अतिधोकादायक घोषित करून तसे फलकही लावलेले होते। दूसरे माले पे ऊपर से सीलिंग गिर गया था। हाँ सर। कभी सीलिंग गिरा था? दोपहर में। तो अभी पालिका ने क्या कार्रवाई की है? कल तो उसमें महानगर पालिका का मेन मैडम आई थी, वो बोले पूरा खाली करने को बोले, तो रात को आए खाली कराए पूरा, वो लोग को लेके गए। आणि या बातमीचा पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर लगेचच भेटतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।